सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे नऊची लोकल आणि या कथेच्या लेखिका आहेत ज्योती रानडे. सकाळी सकाळी दुबईहून आलेला लेकाचा फोन काकांना घ्यावासा वाटला नाही. मुलगा दुबईला बोलवतो, पण आपलं मन तिथं रमत नाही. पूजा करतोय असा मेसेज त्यांनी बोलणं टाळण्यासाठी पाठवला. फोन वाजायचा थांबला, पण काकूंना हे वागणं आवडलं नाही असं त्यांना वाटलं. फोन फेकून द्यावा असं काकांना हल्ली वाटू लागलं होतं. 200 मित्र फेसबुकवर, सगळं मृगजळ. खरं जीवाभावाचं कोणी नसलेलं हे फोनमधलं जग अजूनच एकटं करतं. काकू वारली त्याला वर्ष होत आलं होतं. काकांना अजूनही एकट्यानं जगणं जमत नव्हतं. 4 चौघांसारखा संसार केला, खूप काम केलं आयुष्यभर. एकच मुलगा, तोही दुबईत. तसे फारसे मित्र नव्हतेच कधी. एक मित्र होता नाही म्हणायला, पण तो सेवानिवृत्तीनंतर त्याच्या गावी गेला होता. काकांनी चहा केला. समोर 2 कप बशा ठेवल्या. 2 टोस्ट केले. टोस्टला भरपूर लोणी लावलं. थोडं लसणीचं तिखट त्यावर भुरभुरलं. 1 टोस्ट व चहा काकूंसाठी ठेवला. 1 स्वतःला घेतला. डोळ्यातील पाणी पुसत तो पोटात ढकलला. हे कसलं जगणं हो. समोर आहे ते खाताना आनंद, कृतज्ञता असावी. डोळ्यात पाणी कसलं. काकूंचा आवाज ऐकून काका दचकले. आठवतं का मी पूर्वीपासून काय म्हणत आला आहे. काम करा हो हवं तेवढं, पण 4 माणसं जोडा. 2 जीवाभावाचे मित्र हवेच. रोज कामासाठी बाहेर पडता. किती लोक भेटतात दिवसभरात, पण माणसं जोडण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. असं अलिप्त राहून मैत्री नाही होत. काकूंचं हे असं बोलणं उडवून लावलं होतं आपण. आधीच आपला अबोल स्वभाव. कामात डोकं बुडवलं की झालं. कुणाची गरज पडत नाही. लग्न कार्य वगैरेला गेलं की भेटतात 4 लोक, नातेवाईक, बस झालं. असेच आपण जगलो. आता आपला एकटेपणा दूर करायला कोण येणार. तयार व्हा आणि कामाला जाण्यासाठी 9ची लोकल जशी पकडायचे तसेच जाऊन बसा. बघा कोणी मित्र भेटतो का. बोला लोकांशी. उठा उठा. कोणी कोणाला आयुष्यभर पुरत नसतं. काकूंचा आवाज वाढलाय असं वाटल्यानं ते उठले. चहा, टोस्ट खाणार आहेस का मीच खाऊ. त्यांनी प्रश्न विचारला, पण उत्तर आलं नाही. त्यांनीच खाऊन टाकला व तयार होऊन नेहमीप्रमाणे 9ची लोकल पकडली. लोकलमध्ये कोणी मैत्री करण्यालायक दिसलं नाही. जो तो आपला फोनमध्ये अडकलेला, जीवनाच्या वेगात फरफटणारा, सेकंद काट्यावर चालणारा, संसारातील ठिगळं जोडण्यासाठी धडपडणारा, डबे करून सकाळचं आवरून नोकरीसाठी बाहेर पडलेल्या बायका सकाळीच दमून गेल्या होत्या. पेटीवर अत्यंत गोड सूर वाजले म्हणून काका तिकडे बघू लागले. जन्म सफल होगा रे बंदे, मन में राम बसाले, बोले राम, आजा राम बोले राम. जगजीत सिंगचं हे भजन म्हणत एक 10 वर्षाचा मुलगा लोकलमध्ये इकडे तिकडे हिंडत होता. 4 पैसे मिळवत होता. काकांचा वेळ जरा बरा गेला. नेहमीच्या स्टॉपवर उतरून ते नेहमीच्या संतोष हॉटेलमध्ये गेले. बरोबर तो 10 वर्षाचा मुलगा होता. त्याला त्यांनी पोटभर खाऊ घातलं. पोट भरताच त्या लेकरानं काकांना वाकून नमस्कार केला.
काकांचं पोट ते पोर मनापासून खाताना बघूनच भरलं होतं. काळा रंग, बोलके व संकोचाने भरलेले डोळे. उद्या 9च्या लोकलला परत भेटू आपण. कुठे राहतोस? नाव काय तुझं? काका त्या रापलेल्या चेहऱ्याकडे बघत होते. छोटू म्हणतात मला, ते पोर बोललं. एकलाच फलाटावर राहतो. कसं राहत असेल हे पोरग एकटं? काकांच्या पोटात कालवलं. मी तुला राम म्हणत जाईन. किती सुंदर गातोस, केवढं मनोरंजन करतोस लोकलमधल्या लोकांचं. शाबास. काकांनी त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. पोराचा चेहरा उजळला. कोणी शिकवलं तुला गायला? काका त्याच्या मनात डोकावून बघत होते. प्रभू रामानं. त्यानंच पेटी माझ्यासाठी फलाटावर ठेवून गेला एक दिवस. काका अवाक होऊन ऐकत होते. संतोष हॉटेलचा मालक दिनकर काकांना गेली 30 वर्ष ओळखत होता. त्याला काकांनी या मुलाला एक भजन म्हणू देतो का असं विचारलं. दिनकरनं काकांच्या विनंतीस मान दिला. राम नाम की ज्योत जगाकर अपना भाग रचाले, मन में राम बसाले बोले राम आजा राम बोले राम. काय गात होतं ते पोरग. सुंदर आवाज, पेटीवर सराईतपणे फिरणारी बोट. जगण्यासाठी परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही देऊनच पाठवतो. म्हणून तर आज आपण उभे आहोत. सारे जण कौतुकाने बघत होते. कुणी त्याचा व्हिडिओ काढत होतं. दिनकरनं रामला रोज असं गाशील का असं विचारलं. काकांनी किती पैसे द्यायचे याचं बोलणं केलं. मुलगा रेल्वे स्टेशनवर एकटा राहतो हे कळताच दिनकरनी त्याला हॉटेलात रात्री झोपायला ये असं सांगितलं. दिनकर, गेले वर्ष ही गेल्यामुळे मी नैराश्यात घरात बसून होतो. ही रोज सांगायची, उठा बाहेर जा आणि मित्र शोधा. आज बाहेर पडलो आणि हा राम भेटला. करायचं म्हटलं तर किती करण्यासारखं आहे माणसाला. हा मुलगा कुठल्या टोळीतला असेल का? याला मदत केली तर आणि 4 मुलं मागे येतील का? गुंड मागे येतील का? या विचारात माणूस मदतीचा मैत्रीचा हात पुढे करत नाही. दुर्दैव आपलं. का नाही आपण काही करत इतरांसाठी? काका स्वतःच्याच विचारात हरवले होते. काका, शेजारी पोलीस स्टेशन आहे. तिथले इन्स्पेक्टर शिंदेसाहेब एकदम एवन आहेत. कितीतरी वेळा येतात इथं चहा प्यायला. त्यांना उद्या भेटू व एकदा रामची माहिती देऊ. आपल्याला कधी काही मदत लागली तर ते देतील. दिनकर हुशार होता. काका, येत चला असंच, मी वाट बघतो. काकांनी दिनकरला मिठी मारली. लोकलमधून परत घरी येताना पायात उत्साह होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा टोस्ट करताना त्यांनी काकूंची प्लेट बनवली नाही, पण 2 कप चहा थर्मासमध्ये भरून घेतला. लोणी व जॅम लावून 2 सँडविच बनवले व घाईघाईने ते 9च्या लोकलसाठी बाहेर पडले. राम वाट पाहत होता. त्याला सँडविच व चहा दिला. दिवस दिवस उपाशी असणारं हे पोर तृप्त झालं. त्याचे सूर आज कालपेक्षाही उत्तम लागले. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. असं त्यानं गाताना पुढं होऊन काकांना नमस्कार केला. जणू काही काकांच्या रूपात केशवम कृष्ण दामोदरच त्याच्या आयुष्यात आला होता. काकांच्या शेजारी बसलेले गृहस्थ संगीताचे शिक्षक होते. त्यांनीही रामच्या सुरात सूर मिळवले. रामचं भजन ऐकत असताना सारे गुंग होऊन गेले होते. भजन संपलं. काका 5-50 लोकांकडे बघून म्हणाले, मित्रांनो, रोज एकत्र प्रवास करता पण एकमेकांशी कोणी बोलत नाही. करा हो चौकशी शेजारी बसलेल्यांची. मित्र जोडा. फोनमध्ये डोकं खुपसून बसू नका. ते मृगजळ आहे.
मी असाच होतो. काका स्वतःच्या आयुष्याची कहाणी सांगत होते. लोक लक्ष देऊन ऐकत होती. राम कौतुकाने शेजारी उभा होता. रामला संतोष हॉटेलमध्ये पोहोचवून काका इन्स्पेक्टरांना भेटायला गेले. त्यांनी रामला नगरपालिकेच्या शाळेत भरती केलं. अतिसमाधानाने काका घरी आले. रवा साजूक तुपात भाजून गोडाचा शिरा केला. वेलदोडा, बेदाणे, बदामाचे तुकडे घालून 2 बशात शिरा घातला. थोडासा रामसाठी डब्यात ठेवला. अगं, ऐकलंस का माझ्या नव्या मित्राबद्दल? काका सगळी कहाणी सांगत होते. बरं, झोपतो ग, 9च्या लोकलला सकाळी पोहोचायचंय. रामचा फोन आला. काका, नक्की येताय ना उद्या? मला लई भ्या वाटतं शाळेत जायला. अरे काळजी करू नको, येतो मी. काका शांतपणे झोपी गेले. पहाटे उठून तयार होऊन 9ची लोकल गाठण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी, मैत्रीचा हात जिथं खरोखर जरुरी आहे तिथे पुढे करण्यासाठी. काकू फोटोतून स्मितहास्य करत होत्या. याचसाठी केला होता अट्टहास. आता खरंच शेवटचा दिवस गोड झाला आहे. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा, ही विनंती. या कथावाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचून मला कथावाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी कदाचित प्रेरणा मिळू शकेल. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल. धन्यवाद. नमस्कार.